नमस्कार मित्रांनो, मी विश्वनाथ थोरात, अध्यक्ष महाराष्ट्र विकास मंच. महाराष्ट्र विकास मंच ही एक समाजातल्या सज्जन लोकांची संघटना आहे. समाजामध्ये ज्या सज्जन व्यक्ती आहेत, सज्जन संघटना आहेत, सज्जन शक्ती आहेत, त्यांना संघटित करून समाजातली सज्जन शक्ती वाढवून दुर्जनांची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मित्रहो, जीवनामध्ये जगत असताना आपल्या जीवनामध्ये सुखदुःख येत असतं. आपल्या जीवनातील दुःखाची प्रमुख कारणं म्हणजे सज्जनांचा असंघटितपणा आहे. जेव्हा समाजातला सज्जन घटक शांत राहतो, दुर्जनांच्या विरोधामध्ये तो युद्ध करत नाही, अशा प्रकारे शांत राहून, अबोल राहून, तटस्थ राहून एक प्रकारे आपण समाजातल्या दुर्जन शक्तींना पाठिंबाच देत असतो, अधर्माचं बल वाढवत असतो. तर समाजातल्या धर्माचं बल आपल्याला जर वाढवायचं असेल तर समाजातल्या सर्व सत्शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. मानवी समूहामध्ये ज्या सज्जन शक्ती आहेत, त्यांनी एकत्र येऊन समाजातील वाईट गोष्टींना विरोध केला पाहिजे, तरच त्यांचा प्रभाव कमी होईल. भगवंताने भगवद्गीतेमध्ये अवताराची जी 3 कारणं सांगितली आहे, तीच 3 उद्दिष्ट आपल्या संस्थेची आहेत. आपल्याला आपल्या संस्थेच्या माध्यमातून धर्माची संस्थापना करायची आहे, सज्जनांचं रक्षण करायचं आहे आणि दुर्जनांचं आणि त्यांच्या वाईट शक्तीचं निर्दालन करायचं आहे. म्हणून या समाज माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करतो की समाजातल्या सज्जन लोकांनी, सत्शक्तीने एकत्र यावं, आपली शक्ती वाढवावी आणि समाजामध्ये जिथे जिथे आपल्याला अन्याय दिसेल, अत्याचार दिसेल, त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची, त्याचा प्रतिकार करण्याची गरज आहे. आणि यासाठी आपण महाराष्ट्र विकास मंच या वैश्विक संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. सज्जनांचे प्रश्न सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, सज्जनांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे
सर्वांना हात जोडून विनंती आहे की सर्वांनी एकत्र या, एकत्र राहा आणि एकत्र काम करा.